नमस्कार. कधीकधी असं वाटतं ना की आयुष्यात सगळ्या गोष्टी एका ठराविक वेळेतच व्हायला हव्यात. म्हणजे योग्य वेळी शिक्षण, मग नोकरी, लग्न आणि ह्या सगळ्या अपेक्षांचं ओझं वाटायला लागतं. पण खरंच सगळ्यांसाठी ही वेळ सारखी असते का? आज आपण एका अशा सिद्धांतावर बोलणार आहोत जो आपल्याला आयुष्याच्या या वेगवेगळ्या टप्प्यांकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन देतो. चला समजून घेऊया. हे वाक्य आहे ना अगदी खरं आहे. आपल्या प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे, आपली वेळ वेगळी आहे. आपण सगळेच धावतोय, पण प्रत्येकाचा टाइम झोन वेगळा आहे. मग आपण उगाच इतरांशी तुलना का करतो, नाही का? जराही काही उदाहरणं बघा. थक्क करणारी आहेत. ओबामा 55व्या वर्षी निवृत्त झाले, तर ट्रम्प यांनी तब्बल 70व्या वर्षी सुरुवात केली. कुणी अगदी तरुण वयातच यशाच्या शिखरावर पोहोचतं, तर कुणाला तिथे पोहोचायला आयुष्य निघून जातं. यावरून एक प्रश्न नक्कीच मनात येतो की आपण आपल्या आयुष्यात खरंच योग्य मार्गावर आहोत ना? तर या सततच्या तुलनेतून आणि दबावातून थोडं बाहेर येऊया. आज आपण एक असा मानसशास्त्रीय सिद्धांत पाहणार आहोत जो आपल्याला या सगळ्या गोष्टी नीट समजून घेण्यासाठी एक फ्रेमवर्क देतो. तर हा सिद्धांत मांडला आहे रॉबर्ट हॅविंग हर्स्ट यांनी. ते एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते आणि त्यांनी 20व्या शतकाच्या मध्यात हा महत्त्वाचा विचार आपल्यासमोर ठेवला. हॅविंग हर्स्ट यांचं काम मानसशास्त्राच्या इतिहासात खूप महत्त्वाच्या वेळी आलं. म्हणजे फ्रॉइड आणि पियाजे यांसारख्या मोठ्या विचारवंतांच्या कामानंतर, पण एरिक एरिक्सनच्या आधी. त्यामुळे मानवी विकासाच्या अभ्यासात त्यांचं योगदान खूप मोठं मानलं जातं. आता या सिद्धांताची सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची संकल्पना ती म्हणजे विकासात्मक कार्य. सोप्या भाषेत सांगायचं तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला काहीतरी नवीन शिकायचं असतं आणि ते काम पूर्ण झालं की पुढच्या टप्प्यातली कामं करणं सोपं जातं. अगदी साधं उदाहरण घ्या. लहानपणी चालायला शिकणं हे एक विकासात्मक कार्य आहे. ते जमलं की मगच मूल धावायला शिकू शकतं. आणि दुसरी तितकीच भारी संकल्पना आहे शिकवण्यायोग्य क्षण किंवा टीचेबल मोमेंट. हॅविंग हर्स्ट म्हणतात की प्रत्येक गोष्ट शिकण्याची एक योग्य वेळ असते. म्हणजे जेव्हा आपलं शरीर आणि मन दोन्ही त्यासाठी तयार असतं, तेव्हाच ती गोष्ट आपण प्रभावीपणे शिकू शकतो. लहान मुलांना अगदी लहान वयात लिहायला शिकवण्याचा प्रयत्न केला तर ते तितकं यशस्वी होत नाही, कारण ती योग्य वेळ नसते. चला आता या सिद्धांताच्या मूळ गाभ्याकडे येऊया. हॅविंग हर्स्ट यांनी आपल्या आयुष्याचे 6 महत्त्वाचे टप्पे सांगितले आहेत आणि प्रत्येक टप्प्याची काही उद्दिष्टे सुद्धा. तर आपल्या प्रवासाची सुरुवात होते ती अर्थातच जन्मापासून ते 6 वर्षांपर्यंतच्या काळात. हा आपल्या आयुष्याचा पाया असतो. या काळात आपण चालायला शिकतो, बोलायला लागतो, आजूबाजूच्या जगाला समजून घ्यायला सुरुवात करतो. ही सगळी कौशल्ये आपल्या पुढच्या आयुष्यासाठी खूप गरजेची ठरतात. मग आपण थोडे मोठे होतो आणि आपल्यासाठी सामाजिक जगाची दारं उघडायला लागतात. हा आहे दुसरा टप्पा. या वयात आपण खेळातून नवीन गोष्टी शिकतो, मित्रमैत्रिणी बनवतो आणि त्यांच्यासोबत कसं वागायचं हे शिकतो. हळूहळू स्वतःचे छोटे मोठे निर्णय घ्यायला सुरुवात करतो. आणि मग येतो तो टप्पा जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात खूप उलथापालट घडवतो, किशोरावस्था. या काळात स्वतःची ओळख निर्माण करण्याची धडपड सुरू होते. आपल्या शरीरात होणारे बदल स्वीकारणं, भविष्यातल्या नात्यांबद्दल विचार करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची मतं आणि मूल्य तयार करणं ही या टप्प्यावरची मोठी आव्हानं असतात. आता आपण खऱ्या अर्थाने प्रौढ म्हणून जगात आपलं स्थान निर्माण करायला लागतो. हा टप्पा म्हणजे आयुष्याचा पाया रचण्याचा काळ असतो. जोडीदार निवडणं, करिअरची दिशा ठरवणं, घर सांभाळण्याची जबाबदारी घेणं, आयुष्यातले अनेक महत्त्वाचे निर्णय याच काळात घेतले जातात. आता आपण आयुष्याच्या मधल्या पण खूप मोठ्या टप्प्याबद्दल बोलूया. या काळात आपलं लक्ष अनेकदा आपलं योगदान आणि वारसा तयार करण्यावर असतं. या काळात आपलं लक्ष स्वतःकडून पुढच्या पिढीकडे वळतं. मुलांना जबाबदार बनवण्यासाठी मदत करणं, समाजात आपलं स्थान निर्माण करणं आणि वयानुसार होणाऱ्या शारीरिक मानसिक बदलांना स्वीकारणं ही इथली महत्त्वाची कामं असतात. आणि आता येतो जीवनचक्राचा शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा टप्पा. या टप्प्यावर निवृत्तीसारख्या मोठ्या बदलाला सामोरं जावं लागतं. कमी होणारी शारीरिक ताकद आणि आरोग्याच्या तक्रारींशी जुळवून घ्यावं लागतं आणि तरीही सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. पण थांबा, एक महत्त्वाचा प्रश्न. ही सगळी कार्ये आणि त्यांचे टप्पे सगळ्यांसाठी सारखेच असतात का? तर नाही. हे फक्त आपल्या वयावर अवलंबून नाहीये. तर यामागे 3 मुख्य गोष्टी काम करतात. पहिलं जैविक, म्हणजे आपलं शरीर, आपलं आरोग्य. दुसरं मानसशास्त्रीय, म्हणजे आपलं व्यक्तिमत्व, आपली मूल्य. आणि तिसरं अर्थातच सामाजिक, म्हणजे आपल्या आजूबाजूचा समाज आणि त्यांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा. या तिन्ही गोष्टी मिळून आपल्या आयुष्याची दिशा ठरवतात. म्हणजे या सगळ्या चर्चेचा सार काय? तर हॅविंग हर्स्टचा हा सिद्धांत म्हणजे काही दगडावरची रेष नाही,
हा एक नकाशा आहे जो आपल्याला रस्ता दाखवू शकतो, पण तो काही सक्तीचा नियम नाही. शेवटी प्रत्येकाचा प्रवास आणि प्रत्येकाची परिस्थिती ही वेगळीच असणार. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. हा संपूर्ण सिद्धांत समजून घेतल्यानंतर जरा विचार करा, या क्षणी तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं विकासात्मक कार्य कोणतं आहे?